नमस्कार. युअर रेसिपी बुकमध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप स्वागत करते. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी आणि मनाला तृप्त करणारी अशी मलाई कुल्फी आज आपण करतो. करायला खूप सोपी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कुल्फी आज आपण जी करतोय ती प्रीमिक्स पासून करतोय. त्यासाठी लागणारं प्रीमिक्स सुद्धा आज आपण घरीच करणार आहे. अगदी मोजक्या साहित्यात तयार होतं, पटकन तयार होतं. तयार झालेलं प्रीमिक्स वापरून कुल्फी कशी करायची ते सुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे. यासोबतच हे जे प्रीमिक्स आपण बनवणार आहोत ते प्रीमिक्स तुम्ही स्टोअर करून 2 ते 3 महिने ठेवू शकता. पूर्ण उन्हाळ्यामध्ये जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही त्या प्रीमिक्स पासून कुल्फी करून खाऊ शकता. चला तर मग पटकन कुल्फी करायला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी आपल्याला दूध गरम करत ठेवायचं आहे. तर इथं मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. कुल्फीसाठी तुम्ही म्हशीचं किंवा गाईचं कोणतंही दूध वापरू शकता. पण आज आपण मलाई कुल्फी करतोय आणि म्हशीच्या दुधामध्ये फॅट भरपूर असतं, त्यामुळे इथं मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. आता हे जे दूध घेतलंय ते आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय. गॅस मोठा करूयात आणि हे दूध गरम करायला ठेवू. तर हे पहा, गॅस मोठा करून मी दूध गरम करून घेतलेलं आहे. दूध हलकंसं गरम झालंय, यावरती साय धरायला सुरुवात झाली. हे पहा, आता यावरती आपल्याला साय धरू द्यायची नाही. हे दूध मिक्स करून घेऊयात. हे दूध आपल्याला आटवून घ्यायचंय. सतत हलवत राहायची गरज नाही. थोड्या वेळानंतर साय धरायला लागली की हलवून घ्या आणि आटवून घ्या. तर इथं 1 लिटर दूध घेतलंय, आपल्याला साधारण अर्धा लिटर दूध यातलं आटवून घ्यायचंय. तर आता मी इथं गॅस समोरच उभे राहणार आहे आणि गॅस मध्यम ते मोठा करत हे दूध आटवून घेणार आहे. पण त्याआधी आपल्याला हे दूध दुसऱ्या गॅसवरती गरम करण्यासाठी किंवा आटवण्यासाठी ठेवूयात. या गॅसवरती आपण कुल्फीसाठी लागणारं प्रीमिक्स तयार करायला घेऊ. तर इथे गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवलंय. आता या पॅन मध्ये घेऊयात पाव कप बदाम, पाव कप काजू, पाव कप पिस्ता आणि 7 ते 8 हिरवी वेलची. गॅस मध्यम करूयात आणि हा सुका मेवा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त वेळ नाही भाजायचं, याच्यामध्ये थोडंफार मॉइश्चर असेल तर ते सगळं निघून गेलं पाहिजे. इतपत याला चांगलं गरम होईपर्यंत फक्त परतून घ्यायचंय. या सुक्या मेव्याचा रंग अजिबात आपल्याला बदलायचा नाही. हे भाजत असतानाच किंवा हा प्रीमिक्स करत असतानाच आपलं दूध विसरायचं नाहीये, त्याला सुद्धा मध्ये मध्ये हलवत राहायचंय. तर एकीकडे आपण दूध आटवून घेऊयात आणि इकडे आपण सुकामेवा भाजून घेऊयात. तर हे पहा, मध्यम गॅसवरती सुकामेवा थोडासा मी गरम करून घेतला, छान भाजला गेलेला आहे. आता गॅस बंद करूयात आणि हा भाजलेला सुकामेवा एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. दुसरीकडे आपले दूध सुद्धा मध्ये मध्ये हलवत राहायचं. याच्यावरती साय धरू द्यायची नाहीये, पण आपल्याला दूध हे चांगलं आटवून घ्यायचं. तर इथे आपला सुकामेवा पूर्णपणे गार झालेला आहे. हे पहा, आता हा सुकामेवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. याला झाकण लावूयात आणि हे मिक्सरमध्ये बारीक असं दळून घेऊयात. मिक्सरमध्ये फिरवत असताना मिक्सरचं बटन खूप फास्ट नका फिरू, नाहीतर मग याला तेल रिलीज होईल आणि हे ओलसर होतं. त्यामुळे पल्स मोडवरती चालू बंद करत याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची. तर आता याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. सुकामेवा मिक्सरमध्ये दळून घेतला. हे पहा, छान अशी याची पावडर तयार झाली. आता यामध्ये घालायचे अर्धा कप पिठी साखर, अर्धा कप मिल्क पावडर आणि 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर. याला चमच्याच्या साह्यानेच पहिल्यांदा एक जीव मिसळून घेऊयात. तर याला मी एकदा खालीवर करून घेतलेलं आहे. आता याला झाकण लावूयात आणि मिक्सरमध्ये याला पुन्हा एकदा दळून घेऊयात. मिक्सरचं बटन फिरवत असताना पल्स मोडवरती मिक्सर चालू बंद करत 2 सेकंदासाठी फक्त याला फिरवून घ्यायचंय, म्हणजे सर्व साहित्य एकसारखं मिसळलं जाईल. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात किंवा एअरटाईट डब्यामध्ये डायरेक्ट काढून घेतलं तरी पण चालेल. तर इथं आपलं कुल्फीचं प्रीमिक्स तयार झालं. आता तयार झालेलं हे प्रीमिक्स वापरून आपण कुल्फी कशी करायची ते सुद्धा पाहणार आहोत. पण हे जे प्रीमिक्स आहे ते तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता, खराब होणार नाही. हवं तेव्हा तुम्हाला इच्छा होईल तेव्हा तुम्ही याची कुल्फी करून खाऊ शकता. तर आता हे प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे. इकडे आपलं दूध सुद्धा चांगलं गरम झालंय, तुम्ही बघू शकता. इथं अर्ध दूध मी आटवून घेतलेलं आहे. इथं आपण 1 लिटर दूध घेतलं होतं, त्याचं मी दूध आटवून अर्धा लिटर करून घेतलंय. आता यामध्ये घालायचे थोडंसं केशर. केशर घरी असेल तर घाला किंवा स्किप सुद्धा करू शकता, पूर्णपणे ऑप्शनल आहे. याला एकदा मिसळून घेऊयात आणि जे प्रीमिक्स आपण करून घेतलेलं आहे यातलं आपल्याला साधारण 6 चमचे प्रीमिक्स यामध्ये घालायचे.
याला चांगलं एकजीव मिसळून घ्यायचं. इथं मी 6 चमचे प्रेमिक्स वापरलं. एखादा चमचा कमी जास्त वापरलं ना तरी पण चालतं. यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर घातलंय त्यामुळे लगेच याच्यामध्ये गाठी तयार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अगदी तळातून हलवायचं, नाहीतर मग कॉर्नफ्लोअर खाली तळाशी जाऊन करपू शकतं. आता गॅस मध्यम ठेवूयात आणि हे दूध आपल्याला पुन्हा 1-2-3 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचंय. म्हणजे यामध्ये घातलेलं मिल्क पावडर, साखर आणि कॉर्नफ्लोअर चांगले शिजलं जाईल आणि या दुधाला सुद्धा चांगला घट्टपणा येईल. गॅस मध्यम ते मोठा करत याला 2-3 मिनिटं शिजवून घेऊया. साधारण 2-3 मिनिटं झालेत. गॅस मध्यम ते मोठा करत मी हे दूध शिजवून घेतलं. त्याच्यामधलं कॉर्नफ्लोअर चांगलं शिजलेलं आहे. कॉर्नफ्लोअरची एकही गाठी न होऊ देता हे चांगलं मिसळून घेत आपण याला शिजवून घेतलेलं आहे. छान घट्टसर झालेलं आहे. यापेक्षा जास्त घट्ट नका करू, कारण हे गार झाल्यानंतर अजून घट्ट होतं. शक्य होईल तितक्या कॉर्नफ्लोअरच्या गाठी फोडत याला मिसळून घ्यायचे. काही गाठी तशाच राहिल्या तरी पण चालतील, कारण आज आपण मलाई कुल्फी करतोय तर ती छान स्मूथ व्हावी यासाठी आपण याला आणखीन एक स्टेप करणार आहे. पण त्याआधी गॅस बंद करूयात आणि याला सतत हलवत राहून आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचंय. पॅन लावून गार करून घेतलं तरी पण चालेल, फक्त याला फ्रीजमध्ये नका ठेवू, असं सतत हलवत राहून याला गार करायचंय. तर हे पहा, मिश्रण गार झाल्यानंतर हे पुन्हा इतकं घट्टसर असं तयार झालंय. तर तुम्ही जर नीट पाहिलं तर सुक्यामेवाचे काही तुकडे आहेत. याशिवाय हे मिश्रण गार करत असताना याच्यावर बऱ्याच वेळेला साय धरली, त्याचेही तुकडे तुकडे तयार झाले. तर त्यामुळे आता काय करायचं आपल्याला, हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला झाकण लावूयात आणि हे मिश्रण आपल्याला एखादा मिनिट मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं. तर इथं माझ्याकडे कुल्फीचे असे 2 मोल्ड आहेत आणि हा दुसरा आहे तो प्लास्टिकचा आहे. एका वेळी याच्यामध्ये 8 कुल्फी तयार होतात. मिक्सरमध्ये बघा हे सर्व कुल्फीचं मिश्रण मी फिरवून घेतलं. छान असं बारीक स्मूथ झालेलं आहे. या साच्यामध्ये भरून घेऊयात. तर इथं कुल्फीचे सगळे साचे मी भरून घेतले. हे बंद करायचंय. घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांच्या हातावरती कुल्फी खाताना कुल्फी गळू शकते, म्हणून अशा काही स्टिक्स असतात तर त्या आपण याला लावून घेऊ. उरलेले बाकीचे जे साचे आहेत त्याला मात्र आपण या प्लास्टिकच्या स्टिक न लावता लाकडी जे आईस्क्रीम कांडी असतात त्या लावून घेणार आहे. म्हणून इथं मी फक्त झाकण लावून घेतलं, किंवा याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने फॉइल पेपरने सुद्धा याला बंद करू शकता. घरामध्ये जर कुल्फीचा मोल्ड नसेल तर मात्र काय करायचं, आपल्याकडे असे स्टीलचे ग्लास असतात, लहान किंवा मोठा कोणताही चालेल. या मोठ्या ग्लासमध्ये कुल्फी सेट करून त्याचे 4 भाग तुम्ही करून 4 कुल्फी करू शकता. इथं मात्र एक लहान ग्लास घेतलाय, यामध्ये उरलेलं मिश्रण घालून घेऊ. याला पण वरच्या बाजूने फॉइल पेपरने बंद करून घेऊ. इथं आपण कुल्फीचे संपूर्ण साचे भरून घेतलेले आहेत. तुमच्याकडे ज्या पद्धतीचा साचा आहे तो तुम्ही वापरू शकता. नसेल तर घरातील एखाद्या ग्लासमध्ये सुद्धा ही कुल्फी तुम्ही सेट करू शकता. तर आता हे सगळं भरून घेतलेलं आहे. याला फ्रीझरमध्ये ठेवूयात आणि 5 ते 6 तासासाठी सेट करून घेऊ, किंवा मग रात्रभर सेट करून घेतलं तरी पण चालेल. काल आपण कुल्फी सेट करण्यासाठी ठेवलेली आहे. आज दुसरा दिवस आहे. आपण कुल्फी मोल्डमधून काढून घेऊयात. तर इथं आपण जे कुल्फीचे मोल्ड ठेवले होते ते पहिल्यांदा आपल्याला पाण्यामध्ये थोडेसे डीप करून घ्यायचे. आता हा कुल्फीचा मोल्ड सुद्धा थोडासा पाण्यामध्ये डीप करून घेऊयात. यामध्ये या आईस्क्रीम काठी घालायची. तर अशा पद्धतीने आज आपण मलाई कुल्फी कशी करायची ते पाहिलेलं आहे. अतिशय सुंदर अशी कुल्फी तयार होते. इथं सांगितलेल्या पद्धतीने घरी नक्की प्रेमिक्स करून बघा, त्यापासून कुल्फी करा आणि या उन्हाळ्यामध्ये त्याचा आस्वाद नक्की घ्या. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.